आदित्य हरवई तुमची कहाणी ऐका. आज आहे पौष महिन्यातला रविवार सूर्यनारायणचं व्रत करण्याचा दिवस. हे व्रत करत असताना आपल्याला आदित्य हरवईची कथा सुद्धा वाचावी लागते किंवा ऐकावी लागते आणि ती कोणाला तरी सांगावी सुद्धा लागते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आदित्य हरवईची कथा सांगणार आहे. तर तुम्ही देखील श्रवण करा किंवा तुम्ही देखील वाचन करू शकता. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो रोज समित आकुला दुर्वाणा व्हायचा राहण्यात जात असे. तिथे नागकन्या देवकन्या वसा बसत होत्या. ब्राह्मणाने त्यांना विचारले, कसला वसा बसता तो मला सांगा. तुला रे वसा कशाला? उचल मासील घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उठणार नाही मारणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मासी पहिल्या आदित्यवारी न बोलता उठावं, शैजल वस्त्राचे स्नान करून अगोदर पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य हरवई काढावी, 6 रेगांचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्या 6 गाठी द्याव्यात, पानफुल व्हावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशंगांचा दूध, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास पाळावी, 6 मास पाळावी, मागी रथसप्तमी संपूर्ण करावी, संपूर्ण गुळाच्या पोळ्या बनण्याची खीर, लोणकर तूप असावं, मिळून जेवू सांगावं, असेल तर चिरगुळी द्यावी, नसेल तर जोड गळसर द्यावी, तेही नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वसाचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला आणि त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला. भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलावून पाठवले. ब्राह्मण खूप घाबरला, थरथर कापू लागला. तेव्हा राणी म्हणाली, घाबरू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात? दासी कराल, बटी कराल? राणी म्हणाली, बटी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. 22 महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या. एका राजाच्या घरी दिली आणि एक प्रधानाच्या घरी दिली. पण गेल्या पावली मुलीचा समाचार देखील घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारात ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी लेकीने बसवेस पाठ दिला, पाय धुवायला पाणी दिलं, म्हणाली, बाबा गुळ खा, पाणी प्या. ब्राह्मण म्हणाला, गुळ खात नाही, पाणी पित नाही. आधी माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा हा पाठीला जाणार आहे आणि त्याला जेवायला उशीर होईल. त्याच्या मनात राग आला आणि तोच राग आत्मा धरून तो ब्राह्मण तिथून निघाला आणि प्रधानाच्या घरी आला. वडिलांना पाहताच लेकीने बसवेस पाठ दिला आणि पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं. गुळ खात नाही, पाणी पित नाही, माझी कहाणी करायची आहे, तर तू अगोदर ऐक. तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू? ती घरात गेली. चांदीचे पाटदारी बलवनी ब्राह्मण काढले नारायण. नारायणाच्या पूजेसाठी कृष्ण जगतो जीवन. विडा घ्या हो नारायणा, विनविते रानूबाई, दासी होईन मी कामा. जय देव नारायणा, जय देव नारायणा. दुसऱ्या आयतवारी जाऊनिया गंगेवरी, बोलवूनी ब्राह्मण काढले नारायण. नारायणाच्या पूजेसाठी कृष्ण जगतो जीवन. विडा घ्या हो नारायणा, विनविते रानूबाई, दासी होईन मी काम. जय देव नारायणा, जय देव नारायणा. तिसऱ्या आयतवारी हळदी कुंकाच्या गोण्या, बोलवूनी ब्राह्मण काढले नारायण. नारायणाच्या पूजेसाठी कृष्ण जगतो जीवन. विडा घ्या हो नारायणा, विनविते रानूबाई, दासी होईन मी कामा. जय देव नारायणा, जय देव नारायणा. चौथ्या आयतवारी 12 केल्या काढवाती, 12 केल्या जोडवाती. नारायणाच्या पूजेसाठी कृष्ण जगतो जीवन. विडा घ्या हो नारायणा, विनविते रानूबाई, दासी होईल मी कामा. जय देव नारायणा, जय देव नारायणा. आयतवारी केला भारताचा साष्टांग नमस्कार, रानूबाई नारायणाला. नारायणाच्या पूजेसाठी कृष्ण जगतो जीवन. विडा घ्या हो नारायणा,